तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वाटप संपल्यानंतर आता लाडक्या बहिणी ज्या आहेत ते फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाची वाट पाहत आहे. 20वा हप्ता कधी येईल? 20वा हप्ता कधी येईल? कारण महत्वाचा होळीचा सण आहे, होळी आहे, धुलीवंदन आहे आणि अशा प्रकारच्या भरपूर बातम्या आणि बॅनर तुम्ही पाहिले असतील फेसबुकवर, युट्यूबवर. फेसबुकवर अशा प्रकारचे बॅनर येत आहे. या बॅनरमध्ये सांगितलं जात आहे की फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. हे बॅनर बघा, बॅनरचा स्क्रीनशॉट मी तुमच्यासमोर लावलेला आहे. या बॅनरमध्ये सांगितलं जात आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सन्मान निधी 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर खरंच जमा होणार का? या ठिकाणी म्हटलेलं आहे 2 ते 3 दिवसात जमा होणार. तर खरंच जमा होणार आहे का? पैसे तुम्हाला मिळणार आहे का? आणि कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मागच्या महिन्यात जसं वाटप उशिरा झालं, तेवढा वाटप उशिरा होणार का? तर सर्वात महत्वाचा पॉईंट बघा, GR अजूनपर्यंत आलेला नाही. GR अजूनपर्यंत आलेला नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR येतो, त्यानंतर 4 ते 5 दिवसात वाटपाला सुरुवात होते. तरी पण होळीच्या आधी पैसे मिळतील का? तर बघा, जे काही 23 तारखेला वाटप झालं, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वाटप झालं 23 तारखेला झालं. त्यानंतर आज झाले 5 दिवस. 5 दिवस झाले. 1, 2, 3 तारखेला होळी आहे आणि शनिवार, आजचा शनिवार आहे. आजपासून तर 3 ते 4 दिवस बँका सुद्धा बंद आहे. 3 ते 4 दिवस बँका सुद्धा बंद आहे. मग बँका बंद आहे आणि GR सुद्धा आलेला नाही. मग फक्त जे काही अशा प्रकारचे बॅनर आहे हे व्हायरल केले जात आहे. या बॅनरला काहीच पुरावा नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर सुद्धा अशा प्रकारच्या खोट्या बातम्या दिल्या जात आहे. खोट्या बातम्या दिल्या जात आहे की होळीला मिळणार, धुलीवंदनला मिळणार, पण ह्या बातम्या खोट्या आहे. होळी किंवा धुलीवंदनच्या आधी हे पैसे मिळणार नाही. जो काही फेब्रुवारी महिन्याचा वाटप आहे तो होणार 5 तारखेच्या नंतर, 5 ते 15 तारखेच्या दरम्यान. यावेळेस जास्त उशीर होणार नाही. 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो, यावेळेस जास्त उशीर होणार नाही. वाटपाला जास्त उशीर होणार नाही. GR आला किंवा नाही आला तरी पण वाटप होणार. या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे. GR आला तरी वाटप होतो, नाही आला तरी वाटप होतो, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला उशीर का झाला होता? कारण दुरुस्तीचे KYCची यादी शासनाला अपलोड करण्यासाठी वेळ लागला. ज्या बहिणींनी KYC ची दुरुस्ती केली त्या बहिणींना सुद्धा पैसे द्यायचे होते, त्या बहिणींना सुद्धा पैसे आले, त्यामुळे त्या वाटपाला उशीर लागला. पण आता शासनाने जलद गतीने जे आहे ते KYCच्या याद्या अपडेट करायला सुरुवात केलेली आहे आणि यावेळेस वाटप जो आहे ते 5 ते 15 तारखेच्या दरम्यान 100% होणार आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. कारण जे काही आता KYC लाडक्या बहिणी करत आहे त्यांच्या याद्या लगेच अपडेट होणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मागच्याच हप्त्यात पैसे आलेले आहे. या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींची KYC दुरुस्त केलेल्या लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी असणार आहे. त्यामुळे KYC ला जास्त विलंब यावेळेस होणार नाही. पण महत्वाचा पॉईंट म्हणजे की होळी आणि धुलीवंदनच्या आधी 2 ते 3 दिवसात हा वाटप होणार नाही. 2 ते 3 दिवसात वाटप होणार नाही. या बातम्या जे आहे ते हे बॅनर सर्व खोटे आहे. याला काहीच पुरावा नाही. न्यूज मीडिया जे काही दाखवते त्याला सुद्धा काहीच पुरावा नाही. GR येईल, GR आल्यानंतर वाटप होईल, पण 5 ते 15 तारखेपर्यंत 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. अशा प्रकारचे खोटे पुरावे किंवा अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तुमच्याकडे येत असतील तर त्याला इग्नोर करा. तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.